सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपल्या या शिरवाडेवणी गावामध्ये दर महिन्याच्या या पौर्णिमेच्या सत्संगाच्या निमित्तानं आपण सर्व जमला। या अगोदर परमार्ग सेवक किरणदादा यांनी बरीचशी माहिती दिली या कार्यक्रमाच्या पाठीमागं कशाची प्रेरणा, कोणाची प्रेरणा, आणि तुमचं सर्वांचं अभिनंदन पण केलं की त्याला प्रतिसाद तुम्ही दिला। आजच्या कार्यक्रमाला आलेले परमपूज्य परमवंत बाबाजी, त्याचप्रमाणे तपस्विनी आई व गावातील सर्वच सद्भक्त बंधू आणि भगिनींनो, आपण या अगोदर परमेश्वराचे 5 अवतार आपण साजरे करत होतो, परंतु त्यात दुग्ध शर्करा योग या सर्व सेवास्तिक मंडळाचे सर्व या शिरवाडेवणीतील शाखा, त्यातले सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आला आणि दर पौर्णिमेला आपण या सत्संगाला आयोजन करून या ज्ञानाचा लाभ घेतात। या कार्यक्रमाला आलेले गोळेगावचे सर्व सद्भक्त, नाशिकवरून माझ्याबरोबर आलेले सर्व सद्भक्त आणि शिरवाडेवणी गावातील सर्व सेवास्तिक मंडळाचे सर्व पदाधिकारी, दर महिन्यामध्ये आपण हे कार्यक्रम घेत असतो। अनेक साधू संत आपल्याला मार्गदर्शनाला आजपर्यंत आलेले आहेत। मागच्याही महिन्यात मीच होतो। या गावाशी तसा माझा पूर्वीपासून संबंध आहे, ऋणानुबंध संबंध आहे। अनेक वेळा वास्तविक दशेमध्ये तुमच्यापर्यंत येण्याचा मला योग आला होता आणि मागच्या महिन्यात सुद्धा येण्याचा योग आला। आपण धार्मिकता करत असताना धर्म काय आहे, धार्मिकता काय आहे याचा विचार करत असतो प्रत्येकाच्या आपापल्या बुद्धीच्या पोतीनुसार। तसं बघितलं तर धर्म हा बुद्धिवादी लोकांचा आहे, जो विचार करत, जो बुद्धीला ताण देईल ते ह्या धर्मापर्यंत पोहोचते। कळत न कळत आपण केलेली अहेतुक क्रिया परमेश्वराने स्वीकारली आणि त्यामुळे आपण बोधाला पात्र झालो। परमेश्वराने सृष्टी निर्माण करून या सृष्टीमध्ये आपल्याला आणल्यानंतर परमेश्वराने स्वतः अवतार घेतला, वाडोवेळी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्यापर्यंत ज्ञान पोहोचवलं। या सृष्टीत या देही परमेश्वराने आपल्याला बोध दिला आणि या बोधाच्या माध्यमातून आपल्याला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे 4 पदार्थ यातला नेमका फरक आपल्याला कळाला आणि म्हणून आपण परमेश्वराची भक्ती करायला लागलो। परमेश्वराची भक्ती करत असताना जगामध्ये अनेक संप्रदाय आहेत, अनेक धर्म आहेत, ते ही भक्ती करतात, परंतु त्या भक्तीतलं वैशिष्ट्य आणि या भक्तीतलं वैशिष्ट्य जर तुम्ही अभ्यासातून जर समजून घेतलं तेव्हा तुमच्या लक्षात येईल। प्रत्येक संप्रदायाने वेगळे तत्वज्ञान मांडलेले आहे, विचार मांडलेले, धर्माने विचार मांडलेले, तत्वज्ञान मांडलेले आहे, परंतु आपल्या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य हे आगळं वेगळं आहे, सर्वश्रेष्ठ आहे। परंतु हे जेव्हा अभ्यास करू, आपण समजून घेऊ, जाणून घेऊ, तेव्हा आपल्या लक्षात येईल। अनेक संप्रदायामध्ये कोणी जीव पदार्थ सांगितलं, कोणी ब्रह्म सांगितलं, कोणी प्रपंच सांगितला, कोणी परमेश्वर सांगितला, कोणी प्रपंच सांगितला, ब्रह्म सांगितला, असे वेगळे पदार्थ सांगितले। पण आपल्या तत्वज्ञानाचं एक वैशिष्ट्य आहे की जे कोणताच पदार्थ कोणीच सांगितला ना, तो पदार्थ परमेश्वराने सांगितला, तो म्हणजे देवता पदार्थ। जीव, देवता, प्रपंच याच्यामध्ये सर्व संप्रदाय अडकलेले। भक्ती संप्रदायाचा जर तुम्ही अभ्यास केला तर सगळे लोक त्यातच अडकलेले, परंतु परमेश्वर वेगळा आणि देवता वेगळे हा सांगणारा एकच आणि एकच भक्ती मार्ग तो म्हणजे आपला आहे। देवता हा वर्ग हा एक सिस्टमचा भाग आहे सृष्टी चालवण्यासाठी। या देवता शक्तीचा परमेश्वराने कसा वापर केलेला आहे आपण अभ्यासात आलो, आणि म्हणून आपला भक्ती मार्ग कोणता आहे, परमेश्वराचा आहे। परमेश्वराचा भक्ती मार्ग करत असताना आपली भक्ती कशासाठी आहे, मुक्तीसाठी आहे। मुक्ती कशातून पाहिजे, या जीवाला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे। जन्माला आलेला मनुष्य अनेक कर्म करतो आणि कर्म भोगण्यासाठी अनंत नरकामध्ये जात असतो। नरक संपले का परत मनुष्य जन्मात येतो, परत कर्म जोडतो। हे चाललंय राट गाडगं सारं। हे राट घडीच्या दृष्टांतातून परमेश्वराने सांगितले थांबवायचं असेल तर भक्ती हा त्याच्यावरती सर्वात उत्तम उपाय। परंतु भक्ती कोणती, कोणाची, हा बुद्धिवादी विषय असल्यामुळे बुद्धीच्या जोरावरती कसावरती जो समजून घेईल, जाणून घेईल, तोच या भक्तीपर्यंत येईल, तोच ही भक्ती करू शकेल।
हे करत असताना परमेश्वराची कृपा ही अत्यंत गरजेची आहे. एखादा बुद्धिवादी जीव असतो, शिक्षक असतात, साहित्यिक असतात, वाङ्मयाचे साहित्याचा अभ्यास करणारे असतात, परंतु बोध मात्र त्यांना नसतो. ते म्हणतात हा संप्रदायाचं एक तत्वज्ञान आहे, हे स्वामी श्री चक्रधरांनी मांडलेलं आहे. पण संप्रदाय म्हणून त्याकडे पाहून या भक्ती मार्गात न येणारे अनेक लोक आहेत. याच्या पाठीमाग कारण आहे फक्त बोध नाही. आणि आपल्याला मात्र बोध आहे म्हणून आपण परमेश्वराची भक्ती करतोय. परंतु ती भक्ती करत असताना ही मुक्तीसाठी आहे असं आपण समजून घेतलं तरच आपल्याला त्या भक्तीमध्ये आल्यानंतर उपयोग होईल, फायदा होईल. किरणदादांनी अत्यंत सुंदर विवेचन केलं, ज्ञानापर्यंत त्यांनी नेलं. ज्ञानाशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. आणि मी अनेक सत्संगामध्ये वेगळे उदाहरण देऊन ज्ञानाशिवाय जर काहीच भौतिक जगामध्ये चालत नाही, होत नाही, तर परमेश्वर भक्ती ही ज्ञानाशिवाय व्यतिरिक्त कशी असू शकते? परमेश्वराची प्राप्ती ज्ञानाव्यतिरिक्त कशी मिळू शकते? आणि हे परमेश्वराने अनंत तत्वज्ञानातून आपल्याला, अनंत दृष्टांतातून, माहितीतून आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. परंतु तिथपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल, आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि समजून घेण्यासाठी आपली निष्ठा निर्माण करावी लागेल. आपली निष्ठा नाहीये. आपण धर्माला वापरत असतो, आपल्याला अडचण आली, दुःख आलं, प्रॉब्लेम्स आले, मग आपण धर्माचा विचार करतो, देवाच्या स्मरणाचा विचार करतो, देवाच्या ठिकाणी केलेल्या क्रियेचा विचार करतो. संकटाशिवाय आपली धार्मिकता आपण करू शकत नाही. परंतु संकट आल्यानंतर केलेली धार्मिकता आणि तत्वज्ञानातून निर्माण, आपल्या बुद्धीच्या जोरावरती निर्माण केलेली धार्मिकता यात जमीन आसमानचा फरक आहे. आणि म्हणून आपल्या निष्ठा कमकुवत असल्यामुळं आपल्याला काय मिळवायचे, काय मिळणार आहे, काय मिळालंय हे आपल्या लक्षात येईल. आपल्या निष्ठा व्यक्ती परत्वे, वातावरण परत्वे किंवा आपल्या जीवनामध्ये झालेल्या चढ उतार, संकट, आडी अडचणी या परत्वे बदलत असतात. परंतु परमेश्वराने सांगितली निष्ठा ही मृत्यूच्या दरवाज्यात जी जरी बदलत ती निष्ठा असते. आणि निष्ठा जर ठेवली तर परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकतो. आणि ही निष्ठा निर्माण करण्यासाठी तुम्हाला कुठे मेडिकलमध्ये जाऊन निष्ठेची गोळी घेता येणार नाही किंवा डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन मारता येणार नाही. एखाद्या साधू संतांकडे जाऊन त्यांच्या हाताने जर देवाला विडा व्हायला तर निष्ठा निर्माण व्हायला असंही नाही. ही असते ज्ञानावर आधारित. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चार पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण समजून घेतल्यानंतर परमेश्वर ही वस्तू काय आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत त्या परमेश्वरावरती आपली निष्ठा निर्माण होऊ शकत नाही. भौतिक जगामध्ये जगत असताना आपली कोणावरही कधी केव्हाही कुठे आपण निष्ठा ठेवू शकत नाही. सकाळी सकाळी आपल्याला काम नाही म्हणून आपण कुठेतरी रस्त्यावरती उभा आहे, घराच्या पुढे उभा आहे आणि एखादा मोटरसायकलवाला आपला मित्र असेल, आपल्या ओळखीचा असेल, नातेवाईक असेल, तो येतो आणि आपल्याला म्हणतो बस गाडीवरती जाऊन यायचंय. तरी आपण त्याला 50 प्रश्न विचारतो. कुठं जायचंय, कशाला जायचंय, किती वेळ लागेल. आणि जर यदा कदाचित त्याच्यावर निष्ठा असेल तर आपण कोणतेच प्रश्न विचारत नाही, बसतो त्याच्यावरती, निघून जातो. त्याचे जर चुकीचे अनुभव असेल तर त्याच्याबरोबर परत कधीच जात नाही. हे बुद्धीच्या जोरावर आपण समजून घेतलेले आहे, अनुभवातून आपण जाणून घेतलेले आहे. आणि म्हणून भौतिक जगामध्ये जगत असताना आपण या बुद्धीचा भरपूर वापर करत असतो. परंतु धर्म म्हटलं की बुद्धीचा ना त्याचा काहीच संबंध नाही असं समजून आपण श्रद्धेवरती चालत असतो. तर श्रद्धा कोणाची कुठेही केव्हाही बसत नाही. ज्याच्यावरती आपली श्रद्धा असते ना त्याचं आपण काहीच ऐकत नाही असं कधीच होत नाही. म्हणून कोणाला तरी जर टॅकल करायचं असेल, समजून सांगायचं असेल तर आपण काय म्हणतो, त्याच्याकडे डायच्या ऐवजी ना अशा व्यक्तीकडे जातो, त्याचं म्हणणं किंवा त्याचा शब्द टाळतच नाही. का त्याची त्याच्यावरती श्रद्धा आहे आपल्या लक्षात येते. म्हणून श्रद्धा, निष्ठा या ज्ञानावर आधारित असलेल्या गोष्टी जर त्या आपण ज्ञानातून जर निर्माण केल्या तर मात्र परमेश्वरापर्यंत आपण जाऊ. आपल्या जन्ममृत्यूचा जो रोग लागलेला आहे यातून आपण बाहेर पडू. एक राजा असतो, तो जो राजा आहे त्याला काही मुलगा नसतो, अपत्य नसतं. आता राजा त्याच्यात अपत्य नाही म्हणजे वारसदार तर पाहिजे. आपल्याकडे काही नसेल तरी मुलं होण्यासाठी आपण किती खाटाडोप करतो. साऱ्या देवतेकडे जातो, कुठं कुठं नवस करतो, डॉक्टरकडे जातो. आपल्याकडे काहीच नाही, आपण असा विचार करतो की अरे आपलेच वांदे ना, आपल्याच अडचणी नाही, असलं पापी त्याचा काय फरक पडतो, मस्त जगू, मस्त राहू. परंतु नाही, आपल्याला सुद्धा मुलगा पाहिजे आणि तो जो राजा आहे आता त्या राजाला वारसदार पाहिजे. मग आता करणार काय? आताच्या काळात सारखं तसं नाही. आता दररोजचे पेपरला फुल पेज पुरवणे येतात. ज्यांना अपत्य नाहीये त्यांनी आमच्याकडे या, ट्रीटमेंट करू आणि तुम्हाला अपत्य
निर्माण होईल याची गॅरंटी, तरी आपण काही नवस सायन्स करणं बंद केलंय का? विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे, फॉरवर्ड झालेलं आहे. दररोजच्या पेपरला बातम्या येतात, जाहिराती येतात. टेस्ट टू बेबीच्या आपण कितीतरी बातम्या ऐकलेल्या राहतात, तरी पण आपण तिकडे जायच्या अगोदर 50 ठिकाणी गेलेलो राहतो आणि नवस केलेलं राहतं, बाबागिरीकडे गेलेलो राहतो. आता त्यावेळेचा परिस्थिती, त्या राजाला दुसरा पर्यायच नव्हता. त्याचे जे गुरु असतात त्या गुरुला त्यांनी विचारलं की मला तर मुलगा पाहिजे, वारसदार पाहिजे, आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल, उपाय सांगा. ठीक आहे, उपाय आहे. आता त्यांच्याकडे उपाय कोणते राहणार त्या पद्धतीचे. ते म्हटले तुम्हाला अपत्य पाहिजे तर एका कोणत्या तरी अपत्याचा तुम्हाला बळी द्यावा लागेल. आज जग इतकं मोठं झालेलं आहे, तरी बळीचे प्रकार कधीतरी आपल्याला ऐकायला येतात पेपरमधून. त्यावेळीची परिस्थिती तशी असल्यामुळे म्हणजे बळी द्यावा लागेल. आता तो राजा असतो, थोडा न्यायिक असतो, तो बळी द्यायचं तर कोणत्या तरी मुलाला आणायचं पळून आणि चोरून लपून बळी द्यायचं हे माझ्या काही बुद्धीला पटत नाही. जगात असे कितीतरी लोक आहेत त्यांच्या आडी अडचणीत आहेत. तुम्ही काय करा म्हणे, दवंडी पिटवा. का राजाला अपत्य होण्यासाठी बळी देण्यासाठी मुलगा पाहिजे. जो आपला मुलगा कोणीतरी देईल त्याला भरपूर मोठी अशी बक्षिसी आम्ही देऊ. आता असं कोणी आहे का? होऊ शकतं का? पण आज पेपरला वाचताना असंही होतं. आज होतंय त्यावेळेस होणारच. त्यांनी दवंडी पिटवली. आता दवंडी पिटवल्यानंतर त्या राजाची सर्वांना किव आली की असं कोणी आहे का आपल्या अपत्याला आणून देईल आणि बळी द्यायचा आहे. वरून सांगायचं पण आहे, स्पष्ट क्लिअर करायचं, आपल्या मुलाला कोण मारायला पाठवत. एक कुटुंब होतं, त्यांना 4-5 मुलं होते, अत्यंत गरिबी होती. त्यांनी विचार केला की आपल्या 4-5 मुलांमध्ये एक मुलगा आहे ना खूपच दांडरट, तो ऐकत नाही, दंगामस्ती करतो, भांडणं करतो, वाद करतो, एक तर खाण्याचे वांदे, आडी अडचणी. याची किटकिट मिटवायची असेल तर चांगली संधी आलेली आहे आपल्याला, यालाच आपण राजाला देऊन टाकू म्हणजे. आणि असा विचार केल्यामुळं ते राजवाड्यात त्या मुलाला घेऊन येतात. आता त्या मुलगा मोठा आहे, 10-12 वर्षाचा, त्याला माहिती की मला कशासाठी आता चालवलंय. आता दवंडी पिटवली म्हटल्यानंतर त्यांनी ऐकलीच ती गोष्ट. परंतु आता आई वडील आहे, नाविलाज झाला, त्याला पकडून राजाकडे आणले गेलं. राजाकडे आणल्या गेल्यानंतर राजाला त्या मुलाला दिलं. राजाने विचारून घेतलं की तुम्हाला कशासाठी मुलगा तुम्ही आणलाय, तुम्हाला माहिती दवंडी कशासाठी माहिती म्हणे, सर्व माहिती म्हणे. पण आमची बरीच गरिबी परिस्थिती आहे आणि या मुलाने आम्हाला त्रास पण भरपूर दिलेला आहे. त्याच्यामुळे तो डोक्याला ताण मिटेल म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे, समजून उमजून घेतलेला आहे, काय हरकत नाही. मग त्यांना ठरल्याप्रमाणे राजाने भरपूर मोठी अशी बक्षिसी दिली. आता बक्षिसी दिल्यानंतर ती वेळ येते, पूजा अर्चा होते. आता त्या राजाला सहजच वाटलं की या मुलाला आपण शेवटची इच्छा विचारले जाताना एक कायदा आहे, एखाद्याला फाशी जरी द्यायची असेल किंवा काही असेल तर शेवटची इच्छा विचारली जाते. त्या राजाने त्या मुलाला विचारलं तुझी शेवटची काही इच्छा आहे का? बघ म्हणे, तुला आता बळी तर द्यायचा आहे, तुझ्या आईवडिलांनी तुला आणून दिलेलं आहे आणि मला एक नाविलाज आहे, इच्छा नसताना मला ते करावं लागतंय, काही हरकत नाही म्हणे. तुम्ही विचारलंच आहे तर मला एक पूजा करायची म्हणे, एक गोष्ट करायची ती करू द्या म्हणे, काय हरकत नाही कर म्हणे. म्हणे मला काही सिमेंट द्या, विटा द्या, दगड द्या, आणून द्या म्हणे. आता राजा आहे, त्यांनी लगेच फरमान सोडला, ऑर्डर सोडली, त्यांनी सर्व ते आणून दिलं. त्यांनी 4 महाल तयार केले, छोटे छोटे महाल तयार केले आणि पहिला एक महाल तोडून टाकला, तयार केले, नंतर तोडला. दुसऱ्या महाला समोर गेला, त्यांनी तो तोडून टाकला. तिसऱ्या महाला समोर गेला, तो बी तोडून टाकला. आणि चौथ्या महालाच्या समोर हात जोडून नम्रतेने आपली प्रार्थना करायला लागला, काहीतरी पूजा अर्चा करायला लागला. त्या राजाला डाऊट आला की याला काहीतरी जादू येते म्हणे, काही खरं नाही म्हणे, आपलं आपण करायला जातोय काहीतरी वेगळंच व्हायचं म्हणे. ते सर्वांचे सल्ला घेताय म्हणे, नेमकं काय चालू आहे म्हणे, तुम्ही एवढे पूजा पाती करणारे माणसं यांनी काय केलं नेमकं हे कळालं का म्हणे तुम्हाला? नाही म्हणे, आम्हाला कळालं नाही म्हणे, वेगळीच काहीतरी पूजा आहे म्हणे. आता राजाला न राहून भीती आहे, माणसामध्ये भय आहे ना. त्या भयामुळे त्या मुलाला परत तो विचारतो, राजा म्हटले बाबा तुला काय पाहिजे ते दे, फक्त तू आता हे नेमकं काय केलं हे मला खरं खरं सांग म्हणे. कारण आमच्याकडे कितीतरी लोक आहे म्हणे पूजा पंडित करणारे, शास्त्र जाणणारे, त्यांच्या डोक्याबाहेरची गोष्ट आहे. तू काय केलं हे कोणालाच समजलं नाही म्हणे, आणि तुला काहीतरी येतं हे आमचा आता पक्का निर्णय झालेला आहे, तू काय केलं हे सांग, खरं खरं सांग. खरं सांगेल, काय अडचण नाही म्हणे.
म्हणे मी 4 महाल तयार केले म्हणे. एक आमच्या आईवडिलांचा महाल, दुसरा माझ्या नातेवाईकांचा, तिसरा माझ्या समाजाचा आणि चौथा परमेश्वराचा. म्हणे 4 महाल तू केले आणि कोणाचे केले हे सांगितलं. तोडले का? म्हणे ज्या आईवडिलांनी मला जन्माला घातलं त्यांनी लहानसं मोठं करायचं, संस्कार द्यायचा, त्यांनीच मला जर बळी आणायला दिलं तर तो महाल काय कामाचा, म्हणून मी तो तोडून टाकला. आता हे करत असताना माझे कितीतरी नातेवाईक असतील म्हटले, मामा आहे, काका आहे, मावशी आहे, आत्या आहे, सारेच नातेवाईक आहे. त्यांनी तरी आडवे येऊन माझ्या आईवडिलांना समजून सांगायला पाहिजे होतं की किती पोरगा धांदरट असला तरी असं करू नये. तुम्ही डायरेक्ट बळी द्यायला चालले, मारायला चालले, हे चुकीचं आहे. पण तेही पुढे आले नाही म्हणे, म्हणून ते नातेवाईक सुद्धा काही कामाचे नाही म्हटले, म्हणून तो महाल मी तोडून टाकला. राहिला तिसरा समाज. समाजाची काही कर्तव्य आहे की नाही म्हटले, पण त्या समाजाने सुद्धा पुढे येऊन आम्हाला काय करायचं, त्याचा पोरगा आहे तो करील, काय करायचं आपल्याला, काय करायचं असा विचार करून म्हणे ते समाजाचे काय उपयोग नाही म्हणून मी तोडून टाकला ना. आता शेवटचं जे माझं जे उद्देश आहे, जो निष्ठा आहे, जो भाव आहे, तो फक्त परमेश्वराच्या प्रती आहे. माझ्या जीवनात मी काय जमवलंय, काय मिळवलंय मला काहीच कळत नाही, काही समजलं नाही म्हणे. झाल्या असतील चुका म्हणे, परंतु परमेश्वरावरती माझी निश्चित निष्ठा आहे म्हणे. त्याच्यामुळे तो माल मी काही तोडला नाही म्हणे. आणि मग त्याच्या पुढे मी प्रार्थना केली का आता तुझा मी आणि तू माझा, काय करायचं ते तू ठरव म्हणे. हे काहीच कामाचे नाही, काहीच उपयोगाचे नाही. आणि असं केल्यानंतर माझी आजही निष्ठा आहे, आताही निष्ठा आहे म्हणे परमेश्वरावरती. आणि त्यामुळे मी त्या परमेश्वराचा मान न तोडता त्या परमेश्वरापुढे मी प्रार्थना केली. राजाने विचार केला की छोटासा 10-12 वर्षाचा मुलगा, त्याची निष्ठा आणि त्यांनी विचार केलेला विषय हा इतका मोठा आहे, मी याला बळी दिल्यानंतर मला अपत्य होईल का नाही होईल काय सांगावं, झालं तरी कसं निघेल हे मी काय सांगावं म्हणजे. देवानी ज्या मुलाला मला पाठवलं त्या मुलाला देवानी, त्या राजाने काय केलं, वारसदार म्हणून स्वतः दत्तक घेतलं, त्याला राजा बनवलं. हे निष्ठेचं फळ असते, श्रद्धेचं फळ असते. आपल्या श्रद्धा बदलत असतात. आपल्याला थोडी अडचण आली, डोकं दुखायला लागलं तरी सकाळी देवपूजा केली, कालच विडा ठेवून आलो, थोडीशी अडचण आली, संकट आले, प्रॉब्लेम आले, कितीतरी देवदेव करतो, धार्मिकता करतो, स्मरण करतो, साधू संतांना क्रिया करतो, आपल्या धडमळीत निष्ठा आहे. म्हणून परमेश्वरावरती निष्ठा निर्माण करायची तर परमेश्वर काय हे आपण समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. परमेश्वराची भक्ती ही मुक्तीसाठी आहे आणि मुक्तीसाठी या जीवाला परमेश्वराने अनेक साधनं आपल्याकडे दिलेली आहेत, अनेक साधने. त्यातले ढोबळ मानाने आपण 4 साधनं आपण जाणतो, समजतो आणि त्याची भक्ती पण करत असतो. स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षू, हे 4 आपले साधनं आहे परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला घेऊन जाणारी. साधनं म्हणजे काय की एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणारी गोष्ट. परंतु शास्त्रामध्ये साधन आणि साधनं म्हणजे एकवचनी आणि बहुवचनी असे शब्द आलेले, पण आपण त्यावरती बारीक लक्ष देत नाही. साधन न म्हणजे न वरती असलेला टिंब, साधन म्हणजे एकच साधन, साधनं म्हणजे अनेक साधन. आपल्या डोक्यामध्ये 4 बसलेले, याच्या व्यतिरिक्त आपण काही शब्द विचार करत नाही. आपण तर स्थान करतो, प्रसाद करतो, वास्तविक आता तुम्ही सर्व दर महिन्याला एकत्र येऊन एकामेकावरची जी परमेश्वराची प्रीती आहे, धर्माची प्रीती आहे ती जोपासता आहे. आणि साधू संतांनाही बोलून तुम्ही मार्गदर्शन घेता, क्रिया करता. हे 4 साधनं तर करतोच आपण. तरी आपल्या मनामध्ये का शंका यायला पाहिजे की परमेश्वर भेटेल की नाही, कारण परंपरेने आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत 4 साधनं आणलेली आहेत. परंतु परमेश्वराच्या श्रीमुखीचं असं कोणतंही वचन नाही की स्थान मोचक, प्रसाद मोचक, वासनिक मोचक, साधू संत मोचक. म्हणजे काय, यांची भक्ती केली, यांना शरण गेलं, यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचाल आणि मुक्तीला जाणं असं देव सांगत. तरीही 4 साधनं परंपरेने आपल्यापर्यंत का आले ते ढोबळ मनाने आपल्याला दिसतात. स्थानाचं सुद्धा कार्य होतं, स्थानाने वेद होतो. कितीतरी लोक स्थानावरती जात असताना तुम्ही जातात, तुम्ही अन्य लोकांना पण घेऊन जातात, नातेवाईक असतात, मित्र असतात, चला आम्ही चाललोय बाबा, चला आमच्या बरोबर. त्यांना आवड निर्माण होते. दर्शनी असतात तेच एकदा येतात, 2दा येतात, 4दा जातात, मग आपण पुढे जाऊन भक्तीला लागतात, परमेश्वर भक्तीला लागतात. म्हणजे स्थानाच्या तिथून वेद निर्माण होतो, ते कार्य चालतं. याचा अर्थ काय, त्या जीवामध्ये योग्यता निर्माण होते. स्थानाच्या ठिकाणी असलेली माया आणि कृपा ही शक्ती जी आहे परमेश्वराने सोडलेली,
त्या ठिकाणी त्या पद्धतीने जर आपण भक्ती केली तर त्यातून वेद निर्माण होतो, योग्यता आपली निर्माण होते. तसेच प्रसादाच्या ठिकाणी सुद्धा आपण जर वंदन केलं तर आपली योग्यता निर्माण होते. वासनिकांना आपण भेटलो, चर्चा केली, त्या चर्चेतून आपण नूतन होऊन परमेश्वराच्या भक्तीपर्यंत जाऊ शकतो. साधू संतांची मार्गदर्शन घेतलं, क्रिया केली तर आपली योग्यता वाढून परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपण टिकू शकतो. परंतु आपलं हे भेटणं, आपलं हे जाणं, आपलं येणं हे आपल्या बुद्धीवरती अवलंबून आहे, आपल्या ज्ञानावरती अवलंबून आहे. जो तीव्र भक्तीचा असतो, तीव्र विचाराचा असतो, थोडा बुद्धिवादी असतो, तो काय करतो, कोणीतरी जर भेटलं तर शास्त्र चर्चा करतो, परमेश्वरावरती चिंतन मंथन करतो, स्थानावर गेलो तर तिथली लीळा आठवतो, प्रसादावर गेलो तर दुःख करतो. हा कोण असतो? हा बुद्धिवादी. हा श्रेष्ठ असतो, कारण त्याला जाणीव झालेली असते, त्यांनी समजून घेतलेलं असतं आणि तो सतत त्याचं चिंतन करत असतो. परंतु मध्यम विचाराचा माणूस काय करतो? अन्य वार्ता करतो, भावबंधाच्या गोष्टी, गप्पा गोष्टी, इकडूनच्या गोष्टी, तिकडूनच्या गोष्टी. मग स्थानावर गेला तरी तेच, वासनिक भेटले तरी तेच, साधू संत भेटले तरी तेच, पूजा अवसर चालू आहे तरी तेच. आताच आषाढी एकादशीला तुम्ही अनेक ठिकाणी पूजा करून गेले असतील, गप्पा मारता मारता पूजा करणारे तुम्हाला बरे दिसले असतील आणि त्यातले तुम्ही पण असता. हे मध्यम वर्ग. आणि तिसरा वर्ग आपण ज्याला थर्ड क्लास म्हणतो ना, भंगार, ते काय विचार करतात? शब्द तुम्हाला थोडेसे अवघड वाटतील पण आपण हे सर्रास वापरतो. ते काय विचार करतात? याचा द्वेष करणं, त्याचा कांगाळ्या करणं, याचे उलटे काटे करणं, हे तुला समजलं का, हे तुला माहीत झालं का. सोशल मीडियावरती कोणाचे काय आलं की निगेटिव्ह पोस्ट असली का इकडून तिकडं, तिकडून तिकडं, त्याच्याबद्दल विचारही करत नाही, बुद्धीला ताणही देत नाही. याच्यापासून काय होऊ शकतं याचा विचार न करता जे थर्ड क्लास विचारांचे लोक राहतात, ते मान भाव नसतात, ते याच्या त्याच्या उटाळ्या काटाळ्या करत नाही, द्वेष करत नाही, म्हणून तीव्र बुद्धीचा. म्हणून मी पहिल्यांदा शब्द काय वापरला का धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, विचार करणाऱ्यांचा आहे, डोक्यात मेंदू असणाऱ्यांचा आहे, कोणाचाही नाही. कुठल्या सुटल्या असं होऊ शकत नाही. आता हे चार साधनाच्या माध्यमातून परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आपल्यापर्यंत ही परंपरागत आलेली गोष्ट आहे, परंतु परमेश्वराची ब्रह्मवाणीतून ती गोष्ट तर आपल्यापर्यंत आली नाही. मग काय होईल? केली क्रिया वाया जात नाही, परमेश्वराचं तत्व आहे. मग यांनी योग्यता वाढ, एक संस्कार आहे, विधीने विधी स्फूर्तो. आज स्थानावर गेलं तर पुढच्या स्थानावर तुम्हाला जाण्याची इच्छा होईल. आज एका वासनिकाला भेटलं तर साधूंना भेटण्याची इच्छा होईल. परंतु योग्यता वाढवत वाढवत कितपर्यंत न्यायची, कशी न्यायची आणि त्या परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत कशी जायची हा आपण विचार करत नाही. म्हणून त्याच्यातूनच आपण पुढे विचारच करत. पण परमेश्वराने साधन न सांगितले. साधन म्हणजे काय की याच्या व्यतिरिक्त कितीतरी साधनं आहे. परमेश्वराचं ज्ञान मोचकी ज्ञान साधन आहे. ज्ञानावरती आधारित असलेला धर्म, त्या ज्ञानाला जर समजून उमजून जाणून आपण जर घेतलं तर परमेश्वरापर्यंत जाणार आहे. आता ज्ञान झालं, जीव देवता प्रपंच परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण कळालं, लीळाचरित्र वाचायला लागलो, सूत्र कळायला लागले, मी बोलायला लागलो, तुम्ही ऐकायला लागले, तुम्ही सांगायला लागले, आम्ही ऐकायला लागलो, ज्ञान तर झालं. मग होईल काय परमेश्वराची प्राप्ती? ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला निष्ठा निर्माण करण्यासाठी जे परमेश्वराने अत्यंत महत्वाचं साधन सांगितले ते म्हणजे नाम. जे नाम तुमच्याकडे आहे, आमच्याकडे आहे, सर्वांकडे आहे. जे जे परमेश्वराच्या या भक्तीमध्ये आहे सर्वांकडे नाम आहे. ते नामाचं आपण स्मरण करतो का? किती करतो, कसं करतो, कुठं करतो, कशासाठी करतो, यावरती परमेश्वराची प्राप्ती अवलंबून आहे. धर्म अत्यंत सोपा, सरळ, स्पष्ट, पारदर्शकपणे परमेश्वराने आपल्यापर्यंत आणलेला आहे. परंतु आपण ते लक्षात न घेतल्यामुळे आपण चुकतोय, वाटा चुकतोय. नाम जर आहे, नामानी वेद होतो, नामानी बोध होतो, नामानी सायन, नामानी प्राप्ती होती, तर बाकीचं काही करायची गरज आहे का? पण तरीही आपण नामस्मरणाच्या ऐवजी बऱ्याच गोष्टी आपण करत राहतो. याचं कारण का? तर त्या नामावरती आपली निष्ठा नाही अजून. ते नाम कोणाचे आपल्याला लक्षात नाहीये. त्या नामातून आपल्याला काय फायदा होणार आहे, ते नाम कोणाचं आहे आणि कसं आपल्यापर्यंत आलेले हे आपण जाणून नाही घेतले. म्हणून नामाने आपल्याला जर सर्व भेटतंय तर त्या नामाचं स्मरण करण्यासाठी आपण स्मरण केलं पाहिजे. परंतु ते स्मरण होत नाही आपल्याचे. आपण एक गाठी केली तरी आपलं कंबर दुखायला लागतं, डोळे लाल होतात, आळस यायला लागतो आणि मग आपण कोणाला तरी विचारतो की मी 2 गाठ्या केल्या, 4 गाठ्या केल्या का, मला असं होतं, मला काही बाहेर होतं नाही ना. तुमच्यात बोलतात मला आळस येतो, मी स्मरणाला बसले लगेच आळस येतो, मला काहीतरी बाहेरच. मग आपण आपल्या डोक्यात घेतलेलं राहतं, मग आपण कुठंतरी जातो
त्यांना विचारलं का मग ते बी आपल्याला 2-4-5 हजाराला लावतात कामाला, असं करा तसं करा तसं करा. रिझल्ट नाही भेटला का मग आपण म्हणतो मी आत्ताही करते तेव्हाही प्रॉब्लेम, आत्ताही प्रॉब्लेम. मग काय, मग आपण डॉक्टर बदलतो तसे माणसे बदलतो. याचं कारण आपण शोधत नाही, समजून घेत नाही, जाणत नाही. का तर ज्ञान नाही, ती वस्तू कोणाची आहे, ते नाम काय आहे, त्या नामाचा परमेश्वराने कधी अभिमान घेतलाय, ते नाम आपल्यापर्यंत आलंय कसं हे आपण समजून घेत नाही. अव्यक्ती परमेश्वराने त्या नामाचा स्वीकार करून अभिमान घेतला आणि व्यक्त झाल्यानंतर आपल्या भक्ताच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते परमेश्वराचं नाम परमेश्वराने आपल्यापर्यंत पोहोचवलंय. त्या नामावरती निष्ठा जर आपली असेल आणि त्या नामस्मरणाचं जर आपण नामस्मरण वाढवलं तर सर्व काही नामाने जोडणार आहे. पण त्या नामावरती निष्ठा येण्यासाठी ज्ञानाची आपल्याला अत्यंत गरजेचं आहे, समजून घेण्याची, जाणीव घेण्याची. आणि ते एकदा समजलं, समजून घेतलं, जाणून घेतलं, हेच नाम सर्व काही मला नेणार आहे, तारणार आहे, देणार आहे. त्या नामाचं स्मरण तुम्ही करायला लागले का तुम्हाला आपोआपच आवडी निर्माण, कारण नामे वेद. आवड निर्माण झाली का मग आपल्याला कशाचीच आवड राहत नाही. आपल्याला संसाराची आवड राहत नाही, कामाची आवड राहत नाही, आणखी कशाचीच आवड राहत नाही. परंतु आपलं स्मरण करता करता आपल्या गप्पा चालू राहते, टीव्ही चालू राहते, किंवा आणखीन काही काही चालू राहतं, आपल्या मनमाळ काही चालू राहते. आपलं 5 गाठ्या करता करता आपण साऱ्या जगाला फिरून आलेलो राहतो. आणि हे तुम्हाला दररोजचा अनुभव आहे. आणि 5 गाठ्या झाल्यानंतर कळतं की 5 गाठ्या झाल्या, परंतु मी त्या गाठ्या न करता मी कुठं कुठं फिरू लागलो, कारण आवड नाही. आणि नामाने ते वेद निर्माण होणं हे परमेश्वरांनी सांगितले, ब्रह्मवाणी आहे. मग असं का होतं तर ती वस्तू काही आपल्याला समजत नाही, आपल्याला भेटणारा फायदा, आपल्याला प्रॉफिट हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून नामाने जर सर्व काही होतंय तर त्याची आवड का निर्माण होत नाही. आवड का निर्माण होत नाही तर त्या परमेश्वराने ते नाम आपल्यापर्यंत का पोहोचवलं, कसं पोहोचवलं हे आपल्याला लक्षात येतं. अयतुक भूत वजन कळत न कळत आपल्याकडून गेलेलं आहे, आपण करू शकत नाही ते. उद्या आता तुम्हाला वाटलं चला जायचं, कुठेतरी पंगत द्यायची, लगेच मला देवाचं ज्ञान होईल, प्रेम होईल, असं होत नाही. सारं काही भजनातच होतं, अन्नदानातूनच घडतं. परंतु परमेश्वराच्या कडेने, परमेश्वराकडून केलेल्या अन्नदानातून ते आपल्याला घडत असतं. मग बाकीचं काय, बाकीचे संस्कार लागतात आपल्याला. कालही होता संस्कार, आजही आहे, उद्या आहे. पण भीती आहे मनामध्ये, करायला पाहिजे काहीतरी, नाही केलं तर मग काय. कारण सुखाची व्याख्या आपल्या बदललेल्या आहे. आपल्याला आनंद नाही पाहिजे, आपले सुख पाहिजे, ते दुःख मिश्रित आहे. दुःख आलं तर लगेच सुखाच्या बाजूने आपण लगेच क्रिया करायला सुरुवात करतो. दृष्टपर भक्ती आपली बदलत राहते. आणि त्याच्यामुळं आवड नसल्यामुळं आपण नामस्मरण करू शकत नाही. आणि नामस्मरण करण्यातून आवड निर्माण होते का तर ते जसं आहे तसं आपण नाम घेत नाही, म्हणून आवड नाही. जीव एका वेळेस एकच काम करेल. एकदा का परमेश्वराची आवड निर्माण झाली का बाकीची तुम्हाला काहीच करायची गरज होणार नाही, काही करण्याची इच्छा राहणार नाही. आणि ज्या अर्थी बाकीच्या साऱ्या गोष्टी करण्याची इच्छा आहे त्या अर्थी त्या नामावरती तुमची निष्ठा नाही. आणि म्हणून परमेश्वराने अनेक लीळेतून आपल्यापर्यंत ही निष्ठा निर्माण करण्यासाठी नामाचं महत्व सांगितलं. नामी अभिमानी आहे, नामाने अभिमान निर्माण होतो. परमेश्वर जो आहे निराभिमान आहे, परंतु परमेश्वर म्हणतात आपल्या लागेच अभिमान. परमेश्वर निराभिमान, अभिमानच नाही, कोणाचाच नाही, कशाचाच नाही. पण तरी आपला जो आहे त्याच्यासाठी मात्र परमेश्वराचा अभिमान आहे. तो अभिमान एक पराकोटीचा आहे. एकदा असंच महादायसाला वाराणसीला जायचं होतं. महादायसाला अजून बोध नाहीये. पूर्वश्रमीचे जे दादोस आहेत ते दादोस त्यांना सांगतात की आपण वाराणसीला जाऊ, जत्था चाललेला आहे, यात्रा चाललेली आहे. त्या निमित्ताने सारं नियोजन केलं आणि देवाकडे आता परवानगी घ्यावी, सांगावं की मी वाराणसीला चालले असं म्हणून महादायसा देवाकडे जाते. देव सांगतात बाई सन्निधान मोचक आहे, हे तीर्थक्षेत्र अमोचक आहे, जाता कशाला. इथं जसे माणसं आहे तसे तिथं माणसं आहे, इथं पाणी तसे तिथं पाणी आहे, इथं झाड आहे तसे तिथं झाड आहे, काही नाही म्हणे, जाऊ नका तुम्ही. तिला ते पटतं. परत दादोसांकडे ते दादोस परत तिला पटवतात. असं कसं काय, आपल्याला वाराणसीला जायचंय म्हणून आपण लोकांकडून आता सीधा घेतला, ते लोक कसे काय नाव ठेवतील. ते म्हटले वाराणसीला जाण्यासाठी गोळा केला आमच्याकडून आणि वाराणसीला न जाता इथंच खाल्लं. तिला वाटलं बरोबर आहे, कारण लोक काय म्हणतील याची सर्वात जास्त भीती आहे आपल्याला. देव काय म्हणते याची भीती अजिबात नाही आपल्याला, कारण देव दिसतोय कुठं आपल्याला, देव कुठं पाहतोय आपल्याला, अशी मानसिकता आपली तयार झालेली. त्याच्यामुळे देवाचा विचार आपण कधीच करत नाही, माणसांचा विचार करतो, समाजाचा विचार करतो.
आणि त्यातून आपल्या जीवनामध्ये अनेक अडथळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या असतात, तरी आपण मात्र तो विचार करणं सोडत नाही. महादायसाला पडतं, परत ती देवाकडे ते देव परत काहीतरी तिला समजावतात, परत ती दादू संगड जाते, दादूस परत तिला समजावतात, परत ती जाते, परत देव समजा 2-3 वेळा होतं. आता महादायसाला काय कटकट आहे, आता आपण डायरेक्ट निर्णय घेऊन टाकू आणि देवाला सांगू का मी चालले वाराणसी, म्हणून देवाकडे येते, देवा मी चालले वाराणसीला म्हटले. आता देवाला नाविलाच झाला, चालले म्हटल्यानंतर निर्णय झाला की आता आम्ही काय सांगून उपयोग आहे, एवढं समजून सांगू नये, जर ऐकत नाही तर म्हटले जा मग जायचं असेल. आणि म्हणून त्या महादायसाला परमेश्वर पाठवतात, परंतु म्हटले तिथं काही करा, तुम्हाला तिथं काही माहिती आहे का तुम्हाला. आता ती महादायसा जीवच आहे, अज्ञान आहे, आपण जसे अज्ञान तसे ती पण अज्ञान. ते म्हटले आम्हाला काहीच माहित नाही. म्हटले मग तिथं जा, जागा भाड्याने घ्या, कुणी आंधळा पांगळा असेल त्याला स्वतः बनवून खाऊ घाला. हे सांगण्याचं तात्पर्य काय की आता तुम्ही तर असा काही विचार केला नाही कधीतरी, केव्हा तरी कुठंतरी अन्नदान केलं नाही अशा पद्धतीनं, ते स्वीकारात पडलं कसं. देवाने सांगितलं म्हणून महादायसाने केलं, महादायसाने केलं म्हणून तिला ज्ञान झाला, म्हणजे बोध झाला, तिथंच उपरती झाली. ते म्हटले विनाकारण आले, देवाने सांगितलं तसंच घडलं. इथंच म्हणले आता पाण्यात गेली, लगेच म्हणले दादू सांगू पहिलं पाणी, कारण याच्यामुळं इथं आले. आपण पाणी सोडत नाही, कोणावरच आपण पाणी सोडत नाही. पाणी सोडायला सुरू, आपण पाणी सोडतो फक्त कुठं सोडतो, पंक्तीच्या वेळेस संकल्प सोडतो ना, परंतु हो कशाचा सोडतो, कशासाठी सोडतो, पण पाणी सोडलं पाहिजे. पण ते पाणी कशाचं पडतं, अज्ञानाचं पाणी सोडलं पाहिजे, अंधश्रद्धेचं, कर्मकांडाचं, विधीचं पाणी सोडलं पाहिजे. जे चुकीचे माणसं आहेत त्यांच्यावर पाणी सोडलं पाहिजे, आपण पाणी सोडत नाही. आणि आपल्या जीवनावर आपण पाणी सोडायला जेव्हा सुरुवात करू ना, तेव्हा परमेश्वर आपल्याला भेटेल. आपण पाणी सोडत, महादायसाने तिथंच पाणी सोडलं, उपरती झाली, आली, आणि नंतर परमेश्वराने सांगितलं होतं की तुम्ही तिथून आल्यावर तुम्हाला आम्ही संन्यास देऊ. येताना त्या आजारी पडल्या, एवढ्या आजारी पडल्या का त्या मरणार अशा पद्धतीच्या आजारी पडल्या. त्यांच्याबरोबर असलेली एक मैत्रीण होती, ती मैत्रीण म्हणते आता तुझं काही खरं नाही, पण महादायसाला निष्ठा होती, पक्की निष्ठा होती. ते म्हणते नाही मी मरू शकत नाही. का मरू शकत नाही, माझ्या देवाने मला काय सांगितलं का तू तिथून आल्यानंतर मी तुला संन्यास देईल. ज्या अर्थी देवाने सांगितलंय की तू आल्यानंतर संन्यास देईल, याचा अर्थ मी मरत नाही, कारण मला जायचंय, मला संन्यास द्यायचा. ही निष्ठा पक्की आहे तिची. असा विचार येतात तिचा आजार निघून जातो आणि ती धडधाकट देवाकडे येते. नंतर तिला बोध होतो. त्या महादायसांचं चरित्र तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ऐकायला भेटतं. त्याच महादायसांची एक अजून सुंदर अशी लीळा आहे की देव असेच जात असताना अचानक देवाच्या समोर महादायसा समोर देव येतात. श्रीचरणावरती धूळ लागलेली आहे आणि महादायसाला वाटलं की स्वामींचे श्रीचरण प्रक्षालन करावं, तीर्थ घ्यावं, आणि ती अत्यंत गांगरून गेली. गांगरून गेल्यानंतर पाणी आणायचं, आता पाणी नाही. समोरच महादेवाचं मंदिर असतं आणि महादेवाच्या मंदिरावरती काय असतं, ते तांबे असतो ना, त्याच्यात पाणी टाकलेलं असतं, त्याला काय म्हणतात, वळती म्हणतात. तिच्या डोक्यातच आला नाही विकल्प. आपल्या डोक्यात येईल का, आपण जर मंदिर लांब असलं तरी इकडे घाबरतो, आपल्याला अरे नपळतं. घाबरायला पाहिजे, परंतु ज्ञानयुक्त भीती, आदरयुक्त भीती असली पाहिजे आपल्या मनावर. आपल्याला एवढं डोक्यात भीत्या घातलेल्या आहे, इतक्या कशामध्ये घातलेल्या आहे, हे केलं तरी दोष लागेल, ते केलं तरी भीती, कितीतरी भय आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे. म्हणून आपण परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपले अडथळे निर्माण केले, हे सर्व अज्ञानवाचक आहे. तिनं डायरेक्ट ते पाणी आणलं, स्वामींचं श्रीचरण तीर्थ प्रक्षालन केलं, चरण तीर्थ घेतलं आणि सर्व झाल्यानंतर बिडावरती आल्यानंतर आता दादोस आहेच पुरश्रमीचे, ते विद्यावंत असल्यामुळं त्यांना काही बोध नाही. ते म्हटले महादायसाला तू आंघोळ केली का, म्हटले मी सकाळीच आंघोळ केली. म्हटले नाही आत्ता आंघोळ कर. म्हणे का बरं, म्हणे तू गुरुवाचं पाणी पिली. म्हणे अहो म्हटले ते का गुरुवाचं पाणी होतं, देवाचं श्रीचरण तीर्थ मी घेतलं. चुकीचं असतं तर देवाने लगेच मला सांगितलं असतं, टोकलं असतं. म्हटले तुम्ही असं कसं काय म्हणता गुरुवाचं पाणी, अहो ते काही असो पण पाणी तर गुरुवाचंच आहे ना. म्हणे आता महादायसाला ते काही पटे ना, महादायसा म्हणजे असं कसं काय, देवाने सांगितलं असतं. अहो म्हणजे देवाला काय पडलंय, द्वापार युगात श्रीकृष्ण महाराजांच्या समोर साधे यादव झुंजून मेले, ते स्वर्गात जाऊ काय नरकात जाऊ काय, फरक काय पडतो म्हणे देवाला. आता सर्व थोडीशी अल्पबुद्धी असली का माणसाला लगेच पडतं, हा बरोबर आहे. महादायसाला ती गोष्ट पटली, बरोबर आहे. द्वापार युगात श्रीकृष्ण महाराजांच्या समोर सारे यादव झुंजून मेले
आणि हे म्हणताय नरकात गेले काय स्वर्गात गेले काय, असं असू शकतं. कशाला रिस्क घ्यायची, चला देवाला विचार. देवाचा दुपारचा आरामाचा वेळ आहे, परंतु महादाईसला काही राहत नाही. आणि न रावल्यामुळं तिथं बाहेर आल्यानंतर देव म्हणतात बाईसांना, बाहेर कोण आलं म्हणे, यावेळी कोण येणार आहे म्हणे. हा बघा कोण आहे, तो महादाईस आहे. आल्या महादाईस. आता तिच्या मनात डायरेक्ट तिने प्रश्नच विचारला देवाला, म्हणे काऊ देवाला काही नाही का, जीव नरकात गेला काय स्वर्गात गेला काय. देव ताट पण उठले म्हटले, असं कोण म्हटलं म्हणे. मग तिने सारा प्रसंग सांगितला की दादोसांनी आम्हाला असा असा परिहार दिला, तो आम्हाला पटला. म्हणजे अहो तिथं कोण होतं माझं, कुणी चंद्राचं, कुणी इंद्राचं, कुणी आणखी कशाचं, कुणी कशाचं, एक अर्जुन माझा होता. त्या अर्जुनाच्या केसाला धक्का लागला नाही. आणि जर लागला असता ना ते एक ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडावर आपटून क्रॅश करून टाकला असता. अर्जुनाच्या केसाला धक्का लागला नाही. अर्जुनाला मारायला किती होते, 100 कौरव, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, कितीतरी शक्ती होती. त्या अर्जुनाच्या केसाला धक्का लागला नाही. परमेश्वराचा होता म्हणून लागू दिला. परमेश्वर काय म्हणतात, मी निराभिमान आहे, पण आपल्या लागे साधी परमेश्वराला अभिमान निर्माण व्हावा, अशी आपलं नामस्मरण असावं, अशी आपली आवडी असेल. जेव्हा परमेश्वराची आवडी आपल्याला असेल, निर्माण होईल, तेव्हा बाकीचं आपल्याला करायची काही गरज नाही. परंतु आवडी ज्ञानातून होत असते, चिंतनातून होत असते, नामस्मरणातून होत असते. म्हणून नाम आपल्याला दिलेलं परमेश्वराने सर्वात सुंदर असं एक साधन आहे. ते साधन आपण समजून घेतलं पाहिजे, ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. चांगदेव नावाचा छोटासा मुलगा आहे, देवाच्या सन्निधानात आहे, देवाची आवड आहे, देवाच्या जवळच झोपणं, देवाच्या जवळच राहणं, देवालाही त्याची आवड आहे. त्यामुळे तो देवाच्या सन्निधानातून जात नाही. एकदा त्याची आई आजारी पडते आणि त्या आई आजारी पडल्याचा निरोप एक काही महाजन घेऊन येतात आणि देवाला सांगतात की याची आई आजारी आहे. देव म्हणतात जा बाबा तू आईला भेटून ये, भेटायला जा. त्याची जायची इच्छा नाहीये, परंतु आता देवाने पाठवले, जावं लागेल. आणि म्हणून तो निघालाय. देवाने त्याच्या खांद्यावरती हात ठेवला. भक्ताची किती काळजी देवाला. ते म्हणतात बाबा तू जाशील, पण मला विसरणार तर नाही. देवाने आपल्याला बोध दिलेला आहे, नाम दिलेलं आहे. प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणाला देव चिंतन करताय आपलं, हा विसरणार तर नाही आपल्याला. आणि आपण विसरलेलोच असतो. आपल्याला आठवण कधी येते, मी बंगला बांधलाय ते ठरवलंय, मागच्या वर्षी ठरवलं तरी जमलं नाही, यावर्षी ठरवलं तरी जमलं नाही, आणि आता बंगला तर झालाच पाहिजे यावर्षी. आणि मग आपण विडे व्हायला मंदिरात जातो, साधू संतांकडे जाऊन काहीतरी करायला लावतो. त्यावेळी देवाची आपल्याला आठवण. अडचण आली, संकट आले, प्रॉब्लेम्स आले, सासूने सुनेला टोकलं, सुनेने सासूला टोकलं, काय वटकट आहे, काय कटकट आहे, पाठीमागं हेच मी कर्मात जोडलेले का. मग मात्र देवाची आठवण येते. कशासाठी आठवण येते, देवासाठी नाही, हिचं तोंड बंद करावं. आपली भावना तशी आहे. ही भावना महानुभाव संप्रदायातल्या सद्भक्तांची नाही, परमेश्वराच्या भक्ताची नाही, हे लक्षात घ्या. ही विचारधारा आपल्या मनात आल्यानंतर आपण लगेच सावध व्हायचं आपल्याला. आणि सावध होऊन परमेश्वराची भक्ती का आणि कशासाठी केली, की परमेश्वराने आपलं ते नाम का दिलेलं आहे, कसं दिलेलं आहे, कळत न कळत केलेली क्रिया परमेश्वराने स्वीकारली, तो बोध आपल्याला दिलेला आहे. विषय खूप मोठा आहे, वेळ कमी आहे, परंतु तुम्हाला एक विशिष्ट वेळेत मला विशिष्ट ठिकाणी घेऊन जायचं, हे लक्षात घ्या. देव चांगदेवाला सांगतात बाबा दिवसभरात 10-15 वेळा तरी मला आठव, नाही 10-15 वेळा, 5-7 वेळा तरी आठव, नाही 5-7 वेळा, 2-4 वेळा तरी आठव, नाही 2-4 वेळा, एकदा तरी आठव. स्मरण करणं म्हणजे आठवणे नव्हे, गाठी करणं म्हणजे आठवणे नव्हे. आठव म्हणजे काय, एखाद्याची आठवण जेव्हा आपल्याला येते, एखाद्या आईला आपल्या लेकीची आठवण येते ना, बघा तिच्या डोळ्यात लगेच पाणी येतं, दुःख होतं. उठली असेल का, जेवली असेल का, तिची सासू तिला त्रास देते, थोडी सासूरवाशीन आहे. एखादा मुलगा थोडासा बुद्धी कमी असेल, त्याची काही अडचण असेल, किंवा मुलगा 2 तास शाळेतून लेट होऊ द्या, बघा तुम्हाला आठवण येते. का सहीच होता तुम्ही इतके, का सहीस का, तुम्हाला कामावर लक्ष नाही, कशावर लक्ष नाही का, तर त्याची तुम्ही खऱ्या अर्थाने त्यावेळेस आठवण केलेली असते. देवाची आपण आठवण करत नाही. देव म्हणतात आठव. देव म्हटले नाही स्मरण करीत बस, गाठ्यान गाठ्या, 15 गाठ्या, 20 गाठ्या, 40 गाठ्या. देव म्हणतात एकदा तरी आठव. हे देवाला जसं आठवणं आपण जर केलं ना, तर परमेश्वर प्राप्ती आपल्यासाठी खूप लांब नाही. परंतु तोची व्हावा, तोची भेटावा, हट्ट आपला असला पाहिजे, भाव आपला असला पाहिजे.
ही वृत्ती आपली असली पाहिजे, ही कृती आपली असली पाहिजे. एका आईला 4-5 मुलं आहेत. आता 4-5 मुलं, आताची परिस्थिती नाही. आता हमारे 2, हम 2, हमारी एकच. आता ते एकच असल्यामुळे त्याच्यावरच आपण अवलंबून, त्याचेच लाड कोड कौतुक, आणि मग ते म्हणतं आपल्यावरच अवलंबून आहे. म्हणजे शेवटचा दिवस आहे, आपलं काही खरं नसतं. पूर्वीचं होतं 2-4 असायचे, त्या 2-4 मधून कोणीतरी आपल्याला सांभाळायचं. एखादा हलकट निघालं, एखाद्याची सून याची बायको वाईट निघाली आणखीन, पण एखादा तरी ते लाजकाज आपल्याला सांभाळायचं. आता तो चान्सच नाही राहिला. आता किती रिस्क झाली, आणि ह्या रिस्क मध्ये आपल्याला आता फक्त एकमेव आधार आहे, तो म्हणजे कोणाचा आहे? परमेश्वराच्या नामाचा आहे. तो बी आपण नीट करत नाही. आता रिस्क झाली आहे, आता कोणाचीच कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही. तेव्हा त्या कर्तव्य करावं लागेल. आता नाविलाज आहे, आपला नाविलाज आहे, सर्वांचाच नाविलाज असतो. गॅरंटी कोणाचीच नसते, परंतु परमेश्वराची गॅरंटी तुम्ही घेऊ शकता. परमेश्वराने आपल्याला गॅरंटी दिलेली, हे मात्र लक्षात घ्या. ते जे मुलं असतात ना, रडतात, काहीतरी अपेक्षा करतात, मग ती आई काय करते? एखाद्याला चॉकलेट देते, ते गप्प बसतं. एखाद्याला खेळणं देते, ते गप्प बसतं. एखाद्याला खाऊ देतं, ते गप्प बसतं. कोणाला कसं त्या अवस्थेत. पण एक असं असतं, ते म्हणते मला तूच पाहिजे, मला खेळणं नको, खाऊ नको, चॉकलेट नको, काहीच नको. ते रडत राहतं. आई समोर दिसली नाही का लगे रडत, आई समोर दिसली नाही का लगे रडतं. त्याच्यामुळे ती आई त्याची जास्त काळजी घेते आणि त्यालाही नजरे आणत नाही. आणि त्याच्यासाठी ती आई काही करायला तयार होते. ज्या वेळेस आपल्याला फक्त तोची व्हावा, तोची भेटावा अशी आस निर्माण होईल, त्यावेळेस मात्र परमेश्वर आपल्याला नजरे आड करू शकत. परंतु आपण भाव चढून गेलो ना त्या दुसऱ्या मुलांसारखं. आपल्याला गाडी पाहिजे, भेटली, आपण खुश. आपल्याला बंगला पाहिजे, भेटलाय, खुश. मुलगा पाहिजे, भेटलाय, खुश. स्थानच करेल खूप दिवसापासून, चला तीर्थयात्रेची ट्रिप काढलेली बाबांनी, हाय कॉन्टॅक्ट, मग बाबाच कॉन्टॅक्ट करतात, मग लगेच बाबा आहे. स्थानं घडवती, निघाले तीर्थयात्रेला, खुश. स्थानात खुश, प्रसादात खुश, वासनिक भेटले, खुश. साधू संत भेटले, खुश. क्रिया करायला भेटली, खुश. या खुशी जी आहे ना, या परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला घेऊन जात. आपण खुश राहिलो ना पाहिजे. जोपर्यंत देव भेटत नाही, तोची व्हावा, तोची भेटावा अशी इच्छा होत नाही, प्रवृत्ती होत नाही, निष्ठा होत नाही, तोपर्यंत आपण कशातच खुश नाही. परमेश्वराला चतुर्विध दुःख करा. दुःख कशाचं करायचं? तोची व्हावा, तोची भेटा. स्थानावर गेलो, देवा स्थानावर आलो, तू नाही भेट. या स्थानावर गेलो, त्या स्थानावर गेलो, त्या स्थानावर गेलो, या साधू संतांकडे गेलो, त्या वासनिकांकडे गेलो, हे प्रसाद जोड केले, सारा महाराष्ट्र फिरलो, सारे स्थानक गेले, कितीतरी सत्संग ऐकले, कितीतरी वाचन केलं, कितीतरी क्रिया केली, देवा तू नाही भेटला, तू कुठं भेटशील अशी आस आणि अशी आठवण जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा परमेश्वर भेटा. पण परमेश्वराचा धर्म हा मुक्तीसाठी आहे. भक्ती ही फक्त मुक्तीसाठी. भक्तीचे अनेक प्रकार आहेत, अनेक संप्रदाय, अनेक तत्वज्ञान आहे, पण मुक्तीसाठी सांगणारी भक्ती ही फक्त आपली आहे. लोक सांगतात परंतु ज्ञान नाही, अंदाजाने चालू आहे. वज्रकिटकेच्या दृष्टांतातून डॉक्टरकडे गेलं, रोग काय त्याला माहित नाही, तो अंदाजाने औषध देतो. दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो, रोग माहिती आहे, औषध माहित नाही, अंदाजाने देतो, साईड इफेक्ट होणारच. आपल्याकडे असा डॉक्टर आहे की त्याला रोग आहे आपल्याला माहिती आहे आणि त्या रोगावरचा रामबाण उपाय आपल्याला माहिती आहे, तो म्हणजे परमेश्वर. जन्मतीचा रोग लागलेला आहे, त्याचा उपाय आहे भक्ती. भक्ती कोणाची? परमेश्वराची. ती परमेश्वराची भक्ती कशातून करायची? नामातून करायची. सोपं आणि सरळ आहे, तरी आपल्या निष्ठा कमकुवत आहे, अडचणीची आहे. म्हणून आपण काय करतोय, कशासाठी करतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. टायमिंग हे लक्षात घेऊन मग आपण भक्ती केली पाहिजे. ज्ञानाशिवाय भक्ती होऊ शकत नाही. ज्ञान कशाचं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता नामानी वेद होतो, आवड निर्माण होते, आवड झाली तर आपल्याला कशातच रस लागला नाही पाहिजे, परंतु ती आवड निर्माण होत नाही. नामानी बोध पण होतं. खूप काही अभ्यास करायची गरज नाही, वाचण्याची गरज नाही, खूप सत्संग ऐकायची गरज नाही, परंतु त्यावेळेस ते बरोबर ते नामस्मरण जर केलं ना तर त्याने उमट होतं, बोध सुद्धा होतं. कधीतरी एखाद्या साधू संतांकडून काही गोष्ट ऐकली ना, तुम्हाला वाटेल आणि कधीतरी ऐकल्यासारखं वाटतं. मला तर माहित होतं, इथं माहित होतं, तर तुम्ही वाचलेलं नाही, कुठं ऐकलं नाही, कसं काय माहित होतं? नामे बोध ही प्रचिती तुम्हाला कधीतरी आली असेल, परंतु लक्ष न दिल्यामुळे ते तुमच्या लक्षात आलं नसेल. नामाने बोध होतो, नामाने सहाय्य होतं, आणि सहाय्यतेसाठी तर आपण सारी धडपड करतोय. अडचण आली चाललो, अडचण आली चाललो.
इकडे जायचं तिकडे जायचं, कर्मकांड करतो, अंधश्रद्धा करतो, विधी करतो, फसल्या जातो, वरून मग परत सांगायला आपण सर्वात पुढे होतो. तर नामाने जर सहाय्य होतंय तर तुम्हाला बाकीचं काही करायची गरज आहे का? परंतु ते नामस्मरण कधी करायचंय? देवाने सांगितले पश्चात उठीचे. तो सारस्वत काळ पहाटे 3 ते 6 त्यावेळेस तर आपण झोपलेलो राहतो. त्याच वेळेस देव आपण पुढं स्मरण करतंय का नाही, कोण करतंय हे बघत असतात. ती वेळ आहे, प्रत्येक गोष्टीची वेळ असते ना, तशी परमेश्वराच्या नामस्मरणाची वेळ आहे. पहाटेचं स्मरण हे आपल्याला परमेश्वराचं सर्व काही देऊन जातं. परमेश्वराची आवडी निर्माण करतं. वेद, बोध, साह्य आणि प्राप्तीला सुद्धा परमेश्वराचं ते नामच आपल्याला घेऊन जातं. नामाने इतका सोपा, सरळ, साधा धर्म जर कोणाचा असेल तर फक्त आणि फक्त परमेश्वराचं नामस्मरण करा. हाय काही दुसरं काही करायची गरज काही करत. मग हे बाकीचं आपण जे काय करतो ते अनुषंगिक आहे. आपला संस्कार टिकावा, आपली आवड टिकावी, विधीने विधीस पुरावं, त्या धर्माला चिटकून राहावं. म्हणून जर आता तुम्हाला मी म्हटलं की नामाने जर सारं भेटतंय तर आता मी ना काही सत्संग घेत नाही तुमचा. काढा गाठ्या, डोळे बंद करा, स्मरण करा. कराल का तुम्ही? डोळे बंद करा, मी तुमच्याकडे पाहत होतो, गुपचूप बाबा उठले. बाबा पाहत आहे का? कोणी उघड आहे का? कोणी बंद आहे का? हे मला अनुभव आहे. प्रायचित्त घ्यायला जातो, प्रायचित्त घेताना सांगतो सर्वांनी डोळे बंद करा. डोळे बंद करा तरी निम्मे लोकांचे डोळे उघडेच राहते. डोळे बंद करा, देवाला समोर आणायचे, आपल्याला प्रार्थना करायची, प्रायचित्त करायचे. जरी आपण दरडावून बोललो ना, बंद करतील, मधून मधून उघडून पाहतील. बाकीचे हाय का गेले पळून. कराल का तुम्ही स्मरण? नाही करू शकत. स्मरणाला एकांताची इच्छा, एकटं राहण्याची, एकटं बसण्याची इच्छा. आपल्याला तर गलबल्यात मजा वाटते, गर्दीत सुख वाटतं. त्या गर्दीत गलबल्यात ज्याला सुख वाटतं ना, तो परमेश्वर प्राप्तीला लगेच जाऊ शकत नाही. लांब येतो आपण, खूप लांब. आपल्याला काय आवडतं त्याच्यावरती आपण ठरवायचं. देवाचं माझं अंतर किती किलोमीटरचं आहे, किती योजन आहे, किती सुट्ट्यांचं आहे, किती जन्माचं आहे, किती देहाचं आहे. आपल्याला काय आवडतं यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून. म्हणून ज्ञानाशिवाय ही गोष्ट होत नाही आणि होऊ शकत नाही. म्हणून आपण नामस्मरणावरती जोर दिला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला नामस्मरणावरती जोर द्यायची सवय लागेल त्यावेळेस तुम्हाला कोणत्या कर्मकांड, अंधश्रद्धा जायची गरज नाही. कोणत्या अडीअडचणी आल्या तरी कुठेही जाऊन काहीतरी उद्योग करण्याची गरज नाही. सारी अज्ञानातून, अन्यथा ज्ञानातून निर्माण झालेल्या गोष्टी. या साऱ्या गोष्टी निर्माण कशासाठी झालेल्या आहे? आपल्याला जे जसं आहे तसं जाणलेलं नाही, आपण समजून घेतलेलं नाही. धर्म सोपा, सरळ, स्पष्ट आणि जीवाच्या मुक्तीसाठीच आहे. परमेश्वराला उत्तरापर्यंत जाण्याची प्रवृत्ती झाली कारण महाराष्ट्रात एकही कन्वेचा जीव नव्हता. आपण सारी आभागी. म्हणून परमेश्वराने महाराष्ट्र सोडण्याची प्रवृत्ती निर्माण झाल्यानंतर बेलापूरला आचार्यांना सांगतात की आज सन्निधानाचा आचार ऐका तुम्ही. आता देवच्या सन्निधानात आचार्यांना घडवलं, मडवलं. आता तेच देव म्हणताय का सन्निधान ऐका. कसं आचार्य ऐकतील? शक्य तरी आहे? ते म्हटले आम्ही नाही ऐकू शकत. देवाविन काही धर्म असतो का? देवाविन धर्म असू शकत. आणि देवाने ते स्टेटमेंट पक्क केलं. म्हटले बरोबर आहे, देवाविन धर्म असू शकत. आपल्या धर्मामध्ये आपला देव किती आहे, किती समजला, किती जाणवलाय, किती प्रचितीला आलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. देवाविन धर्म असू शकत नाही. त्या माय माऊलीला प्रवृत्ती झालेली आहे, ते आता थांबू शकत नाही. परंतु माझ्या नंतर सगळं जीवाचं चिंतन करणारा परमेश्वर कसं वागावं, कसं राहावं, कसं बोलावं, काय खावं, काय उठावं, काय बसावं, कोणाबरोबर जावं, कोणाबरोबर राहावं, कोणाबरोबर राहू नये, कशाचा संग करावा, कशाचा असंग करावा, सर्व सांगितलं. आपल्याला 2 दिवसासाठी आपल्याला बाहेर जायचं असेल तरी आपण सुनेलाही सांगतो, कोणाला सांगतो. आणि ते आपला अजिबात ऐकणार नाही. माहीत असताना सुद्धा आपण सांगतो सकाळी उठा बरं का, असं करा बरं का, तसं करा बरं का. तसं काही हा तीर्थयात्रेला ती बाई किंवा तो माणूस 4 महिन्यासाठी चाललाय, जायचं 2 दिवसासाठी, तरी किती सांगतो आपण. आणि आपल्याला एवढं माहीत असून सुद्धा ही काही ऐकणार नाही. उलट यांना हेच पाहिजे, मी जाणार आहे, जायला पाहिजे, तरी आपण सांगतो. भोळ्याची अशी आपण करतो. त्या परमेश्वर माय माऊली असं निदानाचा आचार परमेश्वरांनी आचार्यांना सांगितला. देवाविन धर्म असू शकत नाही म्हटले. आणि ऐकण्याची तर मनस्थिती आचार्यांची नाहीये. मग पूजनीय माई भटांना पुढं करून माई भटांकडून एक स्टेटमेंट आपल्यापर्यंत परमेश्वर पोहोचवतात. माई भट काय म्हणतात की जे जीवाला होईल तेच देव सांगतील. जीवाला जे होणार नाही ते देव कशाला सांगतील? ऐकून घ्या.
आपल्या भल्यासाठी, आपल्या हितासाठी आहे. आणि मग आचार्य तयार झाले आणि मग आज सन्निधानात आचार देवाने सांगितले. देव तर आहे, सर्व व्यापक आहे. तो देव दिसत नाही, देव समजत नाही, देव जाणवत नाही. का जाणवत नाही, का प्रचितीला येत नाही? तर आपण योग्य समजून घेतले नाही, योग्य जाणून घेतले नाही. ते प्रचितीला का येत नाही? तर तो प्रचितीला आणणारा कोणीतरी आपल्याला भेटला नाही अजून. ते लक्षात घ्या. म्हणून परमेश्वर काय सांगतात, गुरु विश्वास मैसियाचा असं नसावं म्हटले. हा प्रचिती पंथ आहे, प्रचिती धर्म. प्रचितीला आलं पाहिजे, जाणवलं पाहिजे, स्पर्श झाला पाहिजे, टच झाला पाहिजे, देव आठवला पाहिजे. आपण म्हणतो ना, मला अशी ठेच लागली का मला सारे देव आठवले, म्हणतो की कधी? एखादा असं संकट आलं, असं अडचण आली किंवा असा आजार आला, त्या आजारातून एवढ्या वेदना झाल्या का आपण म्हणतो का मला सारं आठवलं. ते आठवणं म्हणजे शेवटचं क्षण असतं. देवाला आपण आठवत नाही. देवाने सांगितलं एकदा तरी आठव, दिवसातून एकदा तरी असं आठव. तर त्यावेळेस आपण स्वतःला विसरलो पाहिजे, आपलं अस्तित्व आपण विसरलो पाहिजे. देवाने आचार्यांच्या माध्यमातून, पूजनीय महेश भटांच्या माध्यमातून हे सारं आपल्याला सांगितलेलं आहे. गुरु विश्वास मैसियाचा असं नाही म्हणते. एक साधू असतात आणि त्यांना शिष्य असतात. आता हे शिष्य ते काय त्याला सांगतात, एखादा जरा थोडा कमी बुद्धीचा असतो, त्याला ते गुरु किती समजावत असतात, शिकवत असतात, पण त्याला काही कळत. आता बोलता बोलता गुरु काय करतात, चिडून जातं. म्हणजे माश्या नुसता मासाडा, आपण पोरांना म्हणतो ना, नुसता येडा आहे, तुला काही येत नाही, नुसता येडा गोळा आहे, आपण म्हणतो की नाही. पण ते पोरग 0 मिनिटात विसरलेलं राहतं का आपल्याला आईने सांगितलं येडा गोळा आहे. परंतु ते त्या शिष्याची एवढी निष्ठा असते त्या गुरुवर, तर तो म्हटले माझ्या गुरुने मला सांगितलं ना मैशा म्हणजे मी माशाचे म्हटले. तो जातो बाहेर जातो. आता परत निरूपणाची वेळ येते, सर्व साधू संत बसतात, सारे शिष्य येऊन बसतात आणि तो येतो दरवाज्यातच उभा राहतो. ते गुरु म्हणतात ये ना आतमध्ये. अहो म्हणे माझे शिंग आडतील ना, आतमध्ये यायचं कसं काय? त्या गुरुच्या लक्षात आलं की यांनी शब्द पकडला. आपण म्हणतो ना शब्द पकडला. अरे मी सहज बोललो, स्पष्टीकरण देतो, परंतु एकदा का भांडणाला सुरुवात झाली तर त्या शब्दावरून मग कितीतरी दिवस चालतं, डोक्यातून अजिबात जात नाही. शब्द पकडला, त्यांनी शब्द पकडला. म्हणे ये आता सर्व असं थोडं वाकडं तोंड करून, वाकडं मान करून. मग आता तो काय म्हणता, मी म्हशी आहे, मला तर शिंग आहे आणि शिंग तर आडतील. आता गुरुने सांगितलं वाकडं, तो वाकडं करून येतो. मग तो बसतो आणि म्हटलं आता तू म्हशा नाही. म्हटलं असं आहे का? निष्ठा असावी, परंतु अशी नसावी. विश्वास असावा पण असाही नसावा. गुरु कोण, कसा, केव्हा, कुठं, कधी उपयोगी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल, यावरती आपली चॉईस अत्यंत महत्वाची. देवाने सांगितलं निमित्त मार्गे. निमित्त प्रत्येक जण प्रत्येकाला असतो, प्रत्येक जण प्रत्येकाचा गुरु असतो. इथं तर भाजी गुरु मानावा इतका ब्रॉड विचार परमेश्वराने सांगितला, अत्यंत प्रगल्भ विचार सांगितलेला आहे. आपण कोणालाच मानायला तयार नाही. मानायचंय पण कसं मानायचं? शास्त्र तत्वज्ञानाच्या चौकटीत राहून मानायचं. 2 असे शिष्य असतात. ते शिष्य रस्त्याने जात असताना त्यांना एक डुकराचं पिल्लू सापडतं. आता डुकराचं छोटंसं पिल्लू तुम्ही पाहिलेलं असेल, सफेद असतं, थोडं गुटगुटीत असतं. ते मोठ्या उंदरासारखं दिसतं, छोट्या हत्तीसारखं दिसतं. ते म्हटले काय हत्तीसारखं? एक म्हटले काय हत्तीचं पिल्लू काय मस्त आहे. अरे म्हणे हत्तीचं पिल्लू नाही म्हणे, हे मोठा उंदीर आहे म्हणे, थोडासा जरा डेव्हलप झालेला, खाऊन खाऊन मस्त. म्हणले नाही असं नाही. आता ते दोघांचे विचार वेगवेगळे म्हटल्यानंतर ते कुठं थांबतात का? आता भांडण झाले. भांडण झाल्यानंतर मिटवायचं कोणाकड? गुरुकड. एक म्हणतो हत्तीचं छोटं पिल्लू, एक म्हणतो उंदराचं छोटा मोठा उंदीर थोडासा. ते जातात गुरुकड. गुरुला ते सर्व ते पिल्लू समोर ठेवतात आणि समोर ठेवल्यानंतर गुरुला सर्व हकीकत सांगतात असं असं आहे ना, आता आमचा न्याय निवडा तुम्ही करा. पण अरे माझ्या पायाच्या पुण्याने तुम्हाला एवढंही कळू नाही का म्हटलं. यांनी तरी प्राणी सांगितला होता, कारण ते प्राणीच होतं, प्राण्यांनी सांगितलं होतं. ते म्हणजे पक्षी म्हणजे. आता उडणारा पक्षी प्राण्यामध्ये किती मोठा फरक आहे. असंही मार्गदर्शन आपल्याला नसावं, निष्ठा असावी आपली. पण ती कुठं, केव्हा, कधी, कुठं ही आपण चेक करून घेतली पाहिजे. ती शास्त्रातून, कारण आत्मप्रतीती सर्वश्रेष्ठ प्रतीती सांगितली. त्यासाठी गुरुप्रतीती असते, शास्त्रप्रतीती असते आणि आत्मप्रचिती असते.
जे गुरुनी सांगितलं ते शास्त्रात आहे का, जे शास्त्रात आहे ते गुरुनी सांगितलंय का, आणि दोन्हीही मला प्रचितीला येतंय का, प्रचिती धर्म आहे. हे प्रचितीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला परमेश्वराची आठवण करावं लागेल, स्मरण करावं लागेल, चिंतन करावं लागेल. परमेश्वराने चेक करायला लावलेले आपल्याला, प्रत्येक गोष्ट चेक करायला लावलेली, आणि चेक करूनच परमेश्वराला सुद्धा परमेश्वराने स्वीकारायला लावलेले. देवाला उत्तरपंथ जाण्याची प्रवृत्ती झालेली आहे. जे जे अडचणी येतील, जे जे संकट येतील धर्मावरती, ते सावध करण्याचा प्रसंग परमेश्वर शोधताय आणि सांगताय. एकदा असंच निरूपण करत असताना देव बसलेले आहे आणि सर्वांना सांगतात की माझ्यासारखं जर कोणी आलं तर तुम्ही मला ओळखाल की नाही म्हटलं. आता तर तुम्ही खूप भक्ती करताय म्हणले, मग त्यामुळे भुलून जाल. म्हटलं असं कसं काय देवा, आम्ही तुम्हाला कसं काय विसरू. माझं सांगतो तुम्ही एवढे सुंदर आहात, औसामध्ये तुम्हाला कांदी आहे आम्ही ओळखू. सर्व गबजा देव म्हणतात त्याच्याकडे सुंदरता असेल, कांदी असेल, सारा असेल. आचार्य म्हणतात आम्ही शास्त्राने ओळखू. आता देवाने टाकली गुगली, म्हणले शास्त्र तर भक्ताकडे असतं. आता आचार्य गप्प बसले, म्हटले बरोबर आहे, भक्ताकडे शास्त्र असतं, मग ओळखायचं कसं काय देवाला. मग देव स्टेटमेंट देतात की भक्त स्वतःला देव कधी म्हणून घेत नाही. अप्रत्यक्षरित्या परमेश्वर काय सांगतात की तुम्हाला देवाला ओळखायचे तर तुम्हाला शास्त्राने ओळखावं लागेल, ज्ञानाने ओळखावं लागेल. आता आपण किती ज्ञान घेतलं, किती शास्त्र घेतलं, किती सत्संग ऐकले आणि किती आपण समजून घेतलंय, या जर विचार केला तर मग ती आवड आपली किती आहे किती नाहीये, किती स्मरण करतोय, किती चिंतन करतोय, ते कुठपर्यंत पोहोचतोय, किती पोहोचतोय हे आपल्या लक्षात येईल. धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, विचार करण्याचा आहे, प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा आहे, डोक्याला ताण द्यायचा आहे आणि त्यातून काय मिळतंय, काय भेटणार आहे हे आपण समजून उमजून घेऊन जर भक्ती केली, धार्मिकता केली तर परमेश्वराने अत्यंत सोपी आणि सरळ आपल्याला दिलेली भक्ती परमेश्वराने आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि आपण भाग्यवान आहोत. या जगामध्ये आपण जर विचार केला तर भक्ती करणारे अनेक लोक आपल्याला दिसतात, आनंद दिसतात, प्रत्येक जण भक्ती करतो. कुठं ना कुठं त्याची श्रद्धा असते, पण कोणाची का करतो त्याला माहित नाही, काय मिळवायचं माहित नाही. भीतीपोटी करतात, परंपरागत करतात, मॉब सायकोलॉजी म्हणून करतात, दृष्टपर करतात. पण आपली भक्ती त्याच्याही पलीकडची परमेश्वराच्या प्राप्तीसाठी. का प्राप्ती करायची तर जन्ममृत्यूचा फेरा लागलेला आहे. आज जे केलंय ते मागे मी केलं, अनंत जन्मात केलं, अनंत सृष्टीत केलं, अनंत देही केलं, याची जाणीव आपल्याला झालेली म्हणून आपण परमेश्वराची भक्ती करतोय. पण ती जाणीव न होता जर आपण यातच अडकलो तर मात्र त्या भक्तीत येऊन काय उपयोग नाही, परमेश्वरांनी बोध देऊन काय उपयोग नाही. तो बोध अत्यंत किमतीचा आहे, त्याची किंमतच होत नाही. ते अनमोल असं किंमत आपल्याला किमतीवान असे बोध जे आपल्याला दिलेलं आहे ते जाणून घ्या, ते समजून घ्या. वेळ कधीच जात नसते. जोपर्यंत आपण खड्ड्यात जात नाही ना तोपर्यंत आपला वेळ आपल्या हातात आहे, कधीच जात नाही. कितीतरी वाटतं आपल्याला 10 गेले 5 राहिले, आता काय वाचता येत नाही, शाळेत गेले नाही, हे नाही ते नाही, अनेक प्रश्न असतात. विषय व्यवस्था आपण करतो परंतु वेळ कधीच जात नाही. लक्षात वेळ पकडायला शिकले पाहिजे. जी बी वेळ आहे त्या बी वेळेत ती वेळ त्यावेळेस आपण जर पकडली आणि ती उपयोगाला लावली तर नक्कीच परमेश्वर प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आपल्याला परमेश्वराने आपल्यापर्यंत पोहोचवला आहे, ते आपलं अवभाग्य आहे. परंतु आपण आता त्या धर्मापर्यंत पोहोचलोय का? देवाने आपल्याला नाम दिलं पण त्या नामापर्यंत आपण पोहोचलोय का याचं चिंतन करणं म्हणजे धार्मिकता. मागच्या वेळेस मी स्पर्श केला होता. धार्मिकता म्हणजे काय, तुम्ही जी करताय ती धार्मिक नाही, तो एक धर्माचा एक भाग आहे. त्याच्या पलीकडची धार्मिकता आहे. त्याच्या पलीकडची धार्मिकता म्हणजे आपण आत्मशुद्धीशी निगडीत, आत्मकल्याणाशी निगडीत. आणि म्हणून आपण कसा विचार करतोय, कोणाविषयी विचार करतोय, कसं राहतोय, कसं वागतोय, कसं बोलतोय, काय खातोय, काय पितोय, कोणत्या उद्देशाने करतोय, कोणत्या ध्येयाने करतोय, ही समजून घेणं म्हणजे धार्मिकता. आपलं ध्येय स्पष्ट झालं पाहिजे आणि आपल्या धर्माचं धार्मिकतेचं ध्येय फक्त आणि फक्त परमेश्वर प्राप्ती लक्षात. म्हणून एकदा का ध्येय आपलं स्पष्ट झालं, आपल्या नजरेला ते दिसायला लागलं की मात्र मग आपल्या मनामध्ये कोणतीच गोष्ट येत नाही, त्याची आवड निर्माण होते. परमेश्वर काय म्हणतात, मला तर सारं जग आवडतं. कारण परमेश्वर काय म्हणतात, मी सकळ जीवाची चिंता, सकळ जीवाची चिंता. महादाई सांगते आम्ही तुमचं चिंतन करतो, तुमचं स्मरण करतो. तुम्ही पाठी उठून कोणाचं चिंतन करताय? त्यांना मनात शंका आली. ते म्हटले आम्ही सकळ जीवाचं चिंतन करतो. सर्व जीवाचं परमेश्वर चिंतन करतात. सारं चिंतन का करतात तर सारं जग आवडतं. प्रत्येक जीवासाठी परमेश्वराने सृष्टीची निर्मिती करून प्रत्येक जीवाला बोध दिलेला आहे. ज्ञानपाळी जोपर्यंत संपत नाही पूर्ण जीवाची, या आनंद जीवाची, तोपर्यंत या सृष्टीचा सहार होत नाही. पण परमेश्वर काय म्हणतात, ज्याला मी आवडतो ना त्याला मी दिसतो पण, समजतो पण, जाणवतो पण, कळतो पण, प्रचितीला पण येतो.
आपल्याला देव आवडला पाहिजे. आपल्याला देव आवडत नाही आणि हे देव आवडण्याचं सर्वात सोपं साधन परमेश्वरांनी स्मरण दिलेलं आहे. ते स्मरण करत चला. त्या स्मरणातूनच आपल्याला सर्व काही प्राप्त होईल. आणि जे बी संकट आले, अडचणी आले, प्रॉब्लेम्स आले, उठा पाठी, करा स्मरण. याला त्याला आपण आपले दुःख सांगतो ना, देवाला सांगा, अडचणी सांगा, प्रॉब्लेम सांगा, देव ऐकतील. कारण त्या परमेश्वराने तुम्हाला या मायेच्या तमातून बाहेर काढलंय. बाहेर काढून तुमच्यासाठी स्वतः अवतार घेतलेला आहे. तुम्हाला स्वतः परमेश्वराने ज्ञानाचा स्पर्श करून बोध दिलेला आहे. याचा अर्थ तो परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो. तुम्ही त्याला आवडतात, पण जोपर्यंत तुम्हाला तो देव आवडत नाही तोपर्यंत त्याची जाणीव तुम्हाला होणार नाही. एकदा फक्त देवाला सांगून बघा तुमच्या अडचणी दूर नाही झाल्या तर बघा. एकदा प्रॉब्लेम सांगून बघा आणि त्याच्यावर फक्त स्मरण करायचं, चिंतन करायचं, बाकी काही करायचं नाही. परंतु आपण स्मरण न करता बाकीच्या बऱ्याच गोष्टी करतो, चिंतन न करता बाकीच्या बऱ्याच गोष्टी करतो. त्याच्यामुळे रिझल्ट भेटलच याची अजिबात मात्र गॅरंटी नाही. हा कधीतरी रिझल्ट भेटतो. आपण म्हणतो ना, कावळा बसायला आणि फांदी मोडायला. असं योगायोगाने काही गोष्टी झाल्या का आपण म्हणतो अरे इकडे गेलो ना, त्याने असं सांगितलं म्हणून तसं झालं. परंतु तो योगायला यदा कदाचित तुमच्या जीवनामध्ये आलेले संकट, अडीअडचणी तुम्ही कर्माने अर्जकत्व मिळवलेलं आहे, ते तुम्हाला भोगणार आहे. परंतु परमेश्वराच्या ठिकाणी केलेली प्रार्थना अर्थात जर तुम्ही त्या टोकाची, त्या व्यवस्थेची, त्या हट्टाची जर असेल, परमेश्वर अनार्जित दाता आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही न केलेलं, जे मिळवलेलं नाही ते सुद्धा परमेश्वर देणारी तयारी ठेवणारा परमेश्वर अनार्जित दाता आहे. सर्व काही देणार आहे. परमेश्वर देतोय, देणार आहे. बाकीचे काही करायची गरज आहे. पण हट्ट कसा असला पाहिजे त्या मुलाचा, मला तूच पाहिजे, बाकी दुसरं कोणीच नको. तेव्हा ती आई सारं देईल. पण आपल्याला काय देव नकोय, आपल्याला देवाकडून सारं पाहिजे. देवाला घेऊन काय करायचं? देवाकडून सारं पाहिजे. जेव्हा तुमचं ठरेल का मला आता देव पाहिजे, बाकीचं तर सारं आपोआपच येईल त्याच्याबरोबर. पण जेव्हा तुम्हाला ठरवलं तर देवा व्यतिरिक्त पाहिजे, देव येणार नाही. देव जर येणार असेल तर देव सारंच घेऊन येईल. म्हणजे देवाबरोबर सारं येणार आहे. मग देवाला घ्यायचं का देवा व्यतिरिक्त घ्यायचं, हे ध्येय आपलं ठरलं, आपल्या अध्यात्माचं टार्गेट ठरलं की आपली धार्मिकता अत्यंत सोपी होऊन जाईल. तुम्ही मागच्या वेळेस मला बोलवलं, याही वेळेत बोलवलं, माझी योग्यता पात्रता नसताना तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असेच कार्यक्रम आपण घेत चला, त्या निमित्ताने एकत्र येत चला, अभ्यास करत चला, चिंतन करत चला आणि स्मरण करत चला. खूप खूप धन्यवाद. दंड प्रणाम.